लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका. सदरील आठवडे बाजार आज बेलापूर येथे झालेला आहे. पण आठवडे बाजाराच्या निमित्त जी पावती गोळा होती ती पावती तुम्हाला ही कुठल्याही प्रकारचं यामध्ये पारदर्शकता दिसत नाहीये. जे तुम्हाला सुख सुविधा पाहिजे, तुम्हाला बाथरूम पाहिजे, तुम्हाला पाणी पाहिजे, तुम्हाला इथं पोपटा उडतो याच्यावर झाडलेलं बिडलेलं काही आहे का? कारण हे तुम्ही 20 रुपये 50 रुपये 30 रुपये काय देतात, ही पावती तुम्हाला पावती मिळते का? नाही भेटत. पावती मिळते का? पावती मिळत नाही, काय नाही. गेल्या 4 वर्षापासून 4 ते 5 वर्षापासून आपल्याला कुठली पावती, पान काळ्यात किती हाल होत तुम्हाला कोणी येतात पाहिलं तुमच्याकडं? इथं चिखल असतो, पाणी असतं, काही कोणी तुम्हाला म्हणतं का काय इथं तुम्हाला मुरुम टाकून देतो काय देतो? तर तुमच्याकडून गेल्या 5-10 वर्षापासून तुमच्याकडून पावती वसूल केली जाते. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पावती भेटत नाही, कुठल्याही प्रकारचं त्याच्या सुखसुविधा भेटत नाही. तुम्ही गावातले व्यापारी आहे, बाहेर गावून येणारे व्यापारी, तुम्हाला प्रत्येकाला विनंती आहे का पावती घेतल्याशिवाय कोणालाही पावती देऊ नका. कारण ही तुमच्या कष्टाची कमाई आहे आणि तुम्ही जी पावती देता ती पावती ग्रामपंचायतलाच गेली पाहिजे. इतर कुठं तिथं हॉटेलला जाऊन बसणं हे होणं हे झालं नाही पाहिजे. हे तुम्हाला सर्व व्यापारी बांधवांना विनंती आहे. हे तुमच्याकडे JR असून द्या. JR शिस्त भंगाची कारवाईच्या जे लोक येतील तुमच्याकडे त्यांच्यावर होईल आणि त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होतील. कारण कुठल्याही प्रकारचा निलाव झालेला नसल्यामुळे होऊनही तुमच्याकडून बळजबरीने पैसे आकारण्याचा प्रयत्न यांनी गेल्या 4 ते 5 वर्षापासून केला आहे. हे आमच्या निदर्शनात आलं. त्यामुळे आम्ही तुम्हाला जागृत करण्याचा आमचा प्रयत्न आहे थोडासा. हे तुमच्याकडे राहून द्या आणि तुम्ही हा सर्व बाजारातील जे व्यापारी त्यांना सांगा का असं आपल्याला आपल्या अन्याय होतोय का. तुमची जी पावती तुम्हाला ती वरती तुम्हाला दाखवता येईल ना, तुम्हाला मार्केट कमिटीला दाखवता येईल. कारण आम्ही या लोकांना या बाजारला जातो तर आम्हाला लायसन द्या वगैरे काही. तुम्हाला आता आम्हाला 2-3 जण म्हणे आम्हाला त्या लायसनसाठी त्यांनी पावत्याची मागणी केली. तुम्ही कोणत्या पावत्या याला बाजारला जाता ते आम्हाला पावत्या दाखवा. आम्हाला पावतीच मिळत नाही. आम्ही बेलापूर बाजारला येतो तर